तर आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये ज्यामध्ये अजून शाळाही सुरू झालेल्या नाहीत, ऑनलाईन शिक्षण काही ठिकाणी सुरू आहे, परंतु त्यातही विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये अडचणी येतात. तर काही विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास सुरू केलेला आहे. ठीक आहे. मग मॅथमॅटिक्समध्ये अल्जेब्राची तयारी विद्यार्थी समजा काही प्रमाणामध्ये करू शकतील, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना जॉमेट्री हार्ड वाटते. त्यातल्या त्यात सर्कल चॅप्टर तर अजून जास्त हार्ड वाटतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 टाईपचे असे प्रश्न सांगणार आहे ना, की ते जर तुम्ही त्या प्रश्नाची जर तयारी केली तर तुम्ही अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये 5 मार्काची तयारी करू शकता आणि अगदी हमखास येणारे ते प्रश्न आहेत. तर ते टाईप कोणते, कुठल्या टाईपचे प्रश्न आहेत ते आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा. ठीक आहे. चला तर मग सुरू करूयात. तर त्यामध्ये पहिला टाईप आहे इंटरनल इंटरसेक्शन ऑफ 2 chords. तर या अंतर्गत 2 प्रकारचे प्रश्न आहेत. Here chord AB and CD intersect each other at point suppose T. बघा, लक्षात घ्या, कॉर्ड AB आणि CD या एकमेकांना वर्तुळाच्या आतमध्ये छेदतात. तर अशा वेळी या कॉर्डचे जे 2 भाग झालेत आणि या कॉर्डचे जे 2 भाग झालेत त्यांचा गुणाकार हा सेम असतो. दॅट मीन्स AT इंटू BT इज इक्वल टू CT इंटू DT. आता याच्यामध्येच अँगल काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर तो कोणता बघा, या 2 कॉर्ड एकमेकांना T मध्ये छेदतात, तर तुम्हाला हा ॲक्यूट अँगल काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. अँगल ATC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AC. हे बघा, आर्क AC आणि BD या दोघांची बेरीज करायची आणि निम्म करायचं. मेजरमेंट ऑफ आर्क AC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BD. त्यानंतर दुसरा टाईप आहे एक्सटर्नल इंटरसेक्शन ऑफ 2 chords. म्हणजे कॉर्ड जर वर्तुळाच्या आत छेदत असतील तर हे 2 टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि जर त्या कॉर्ड एकमेकांना बाहेर छेदत असतील, आता बाहेर जाऊन कसे छेदणार, तर त्यालाच म्हणायचं आपण एक्सटर्नल डिव्हिजन. कॉर्ड छेदणे याचा अर्थ कॉर्डला समाविष्ट करणाऱ्या रेषा छेदणे. ओके. तर ही कॉर्ड आपण म्हणजे ही रेषा आपण इकडे वाढवली. Here in this figure, 2 chords AB and CD intersect each other in the exterior of the circle. That means point T lies in the exterior. AB into AT. किंवा तुम्ही इकडून सुरुवात करू शकता. तर तुम्हाला काय मिळेल बघा, TB into TA, not BA, not BA. TB into TA is equal to
TD into TC. अँड सेकंड अँगलसाठी, हा अँगल जर काढायचा असेल ना तर इथला अँगल काढण्यासाठी आपण या दोघांची बेरीज करून त्याचं निम्म केलं होतं, बरोबर. आता इथं तुम्हाला या दोघांचा डिफरन्स काढून त्याचं निम्म करायचं आहे. दॅट इज अँगल ATC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AC मायनस मेजरमेंट ऑफ आर्क BD. हां बघा किती झाले प्रकार, 1 2 3 आणि 4. आता आणखीन एक. तर हा जो टाईप आहे ना तो म्हणजे ॲक्च्युली एक थेरम आहे. त्या थेरमचं नाव आहे टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. तर त्यामध्ये काय बघा, सपोज देर इज ए सेकंड अँड ए टँजंट सेगमेंट. Here in this figure, TC is the tangent segment and TBA is the secant. Then in this case, TC square is equal to TB into TA. तर तुम्ही फक्त हे 5 प्रकारचे जर प्रश्न, त्या प्रश्नाचं म्हणजे एक एक नमुना जर तुम्ही सोडवून ठेवला ना तर तुम्हाला अगदी 5 मार्क अगदी हमखास मिळतील. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये यापैकी किमान एक तरी प्रश्न हमखास विचारला जातो. मग कधी कधी 2 पण येतात. मग 2 प्रश्न जर आले ना तुम्हाला त्यामध्ये 5 मार्क मिळायला काहीच अडचण नाही. आलं लक्षात. आता आपण बघूयात की याच्यावर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर आपण जे 5 प्रकार पाहिले त्या प्रत्येक प्रकारावर आपण एक एक प्रॉब्लेम घेऊयात. तर त्यामधला हा आहे फर्स्ट प्रॉब्लेम. इन दिस फिगर chord MN and RS intersect each other inside the circle. RD is equal to 15, DS is equal to 4, MD is equal to 8. Find DN. Solution. तर फक्त इथं काय असं म्हणजे रिजन वगैरे लिहित बसण्याची गरज नाही. तुम्ही फक्त असं तिथं उल्लेख करा chord MN and RS intersect at D in the interior of the circle. Therefore, तर मग त्या 5 पैकी पहिला टाईप म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या कॉर्डचे जे 2-2 तुकडे होतात त्यांचा गुणाकार हा सेम असतो. दॅट इज MD into DN is equal to RD into DS. कुठलाही गुणाकार अगोदर घेऊ शकता तुम्ही. इकडचा सुद्धा अगोदर घेऊ शकता. त्यामध्ये काही फरक पडणार नाही. किमती ठेवा. MD is 8, DN we have to find, RD 15, DS 4. So DN is equal to 60/8. That is DN is equal to 7.5. बघा किती सोपं आहे. तर 2 मार्कासाठी तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल. यानंतर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न. हेअर इज द सेकंड क्वेश्चन. इन दिस फिगर chord AB and CD intersect each other inside the circle at M. Measurement of arc AC 48 and measurement of arc BD 22. Find measure of this angle. तर सेकंड टाईप तुम्हाला माहीत आहे. जर दोन्ही कॉर्ड एकमेकांना वर्तुळाच्या आत छेदत असतील तर या अँगलचं माप या दोघांच्या बेरजेच्या निम्म असतं. म्हणजे 48 आणि 22 किती, 70. 70च्या निम्म करा 35. मिळालं उत्तर. ओके. सोल्युशन. कॉर्ड AB and CD
intersect at M inside the circle. Therefore, तर या अँगलचं माप काढायचं आहे. अँगल AMC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BD इज इक्वल टू 1/2. यांचे माप ठेवा. 48 प्लस 22 that is 70 degree is equal to 35. So angle AMC is equal to 35. तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी विचारला जाईल. Here is third question. In figure, chord BC and ED intersect each other at point A outside the circle. AB is equal to 4.2, BC is equal to 5.4, AE is equal to 12.0. Find AD. Solution. तर तिसरा जो टाईप आहे त्यात आपण काय पाहिलं होतं की जर 2 कॉर्ड एकमेकांना वर्तुळाच्या बाहेर छेदत असतील तर AB इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AE. सो वी राईट हिअर कॉर्ड BC अँड ED intersect at A outside the circle. Therefore, मग गुणाकार कसा घ्यायचा बघा. AB इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AE. किमती ठेवा. AB इज 4.2 इंटू AC. आता AC ची किंमत कशी काढणार तुम्ही या दोघांची तुम्हाला बेरीज करावं लागेल. म्हणजेच 4.2 प्लस 5.4 इज इक्वल टू AD we have to find into AE is given 12.0. यांची बेरीज करून घ्या. 9.6 इज इक्वल टू AD इंटू 12.0. हे 12.0 इकडं छेदस्थानी घ्या. 4.2 इंटू 9.6 अपॉन 12.0 इज इक्वल टू AD. अँड देअरफॉर AD इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण यातला हा डेसिमल पॉईंट काढून टाकू. तर त्यासाठी हा पॉईंट इथं एक घर उजवीकडे, इथं पण एक घर उजवीकडे सरकवा. म्हणजे इथं तुम्हाला टोटल 2 घरं सरकवावं लागतील. परंतु या ठिकाणी पॉईंटच्या पुढं एकच झिरो आहे तर आपण एक झिरो तिथं ॲड करू शकतो. म्हणजे इथं आपण एक्स्ट्रा झिरो घेऊ शकतो. म्हणून आपल्याला मिळेल 42 इंटू 96 अपॉन 1200. तर हे सोडवून घ्या. 12ने याला भाग झाला. आता वरच्या गुणाकार करून घ्या. 8 दुनी 16 हातचा 1, 8 चौक 32 आणि 33. and therefore AD is equal to 3.36. Fourth question. Here is the fourth question. In this figure, chord BC and ED intersect each other in the exterior of the circle, and measure of these two arcs are given, and to find measure of this angle A. Solution. Chord BC and ED intersect at A outside the circle. Therefore, तर मग या अँगलचं माप या 2 आर्कच्या वजाबाकीच्या निम्म असतं. दॅट इज अँगल CAE इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क CE मायनस मेजरमेंट ऑफ आर्क BD.
इज इक्वल टू 1/2, याचं माप ठेवा, याचं माप तुम्हाला दिलेलं आहे 54 मायनस 23, दॅट इज 1/2 इंटू 31, अँड सो अँगल CAE इज इक्वल टू, याला 2 ने डिवाइड करा, 15.5 डिग्री. And here is the question number 5. In figure, OP is equal to 7.2, OQ is equal to 3.2, find OR and QR. तर इथे बघा, हा tangent segment OP is tangent segment and OQR is the secant. So by tangent secant segments theorem, by tangent secant segments theorem. हां, तर काय सांगितलं होतं तुम्हाला त्या 5व्या टाईपमध्ये बघा, तर हा जो टँजंट सेगमेंट आहे ना त्याचा स्क्वेअर करायचा, टँजंट सेगमेंटचा स्क्वेअर करायचा, दॅट इज OP स्क्वेअर, आणि नंतर असं लिहायचं OQ इंटू OR. Put the values, 7.2 square is equal to OQ is 3.2 into OR. हे 3.2 डावीकडे घ्या, याला तुम्ही असं दोनदा लिहा, याला 7.2 इंटू 7.2 अपॉन 3.2. तर हा पॉईंट एक घर, इथला एक पॉईंट एक घर, आणि खाली 2 घर सरकवायचं आहे, म्हणजे आपल्याला मिळेल 72 इंटू 72 डिवायडेड बाय 320. देअरफॉर OR इज इक्वल टू, तर याला आपण 8 न डिवाइड करू, 8 चौक 32, 8 9 72, पुन्हा 8 पंचे 40, 8 9 72, आणि यांचा गुणाकार करा, 81/5. दॅट इज OR इज इक्वल टू 16.2. तर आपल्याला ह्या OR ची किंमत मिळाली. आणखीन एक तुम्हाला QR ची पण किंमत काढायची, मग आपण OR मधून जर OQ वजा केले तर आपल्याला QR ची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर QR इज इक्वल टू OR मायनस OQ, दॅट इज 16.2 मायनस OQ इज गिवन 3.2, दॅट इज 13, अँड देअरफॉर OR is equal to 16.2, QR is equal to 13. तर मित्रांनो, तुम्ही या 5 टाईपच्या प्रश्नाची जर तयारी केली ना तर तुम्हाला अगदी 5 मार्क हमखास मिळतील. आणि याची तयारी करायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? फक्त 5 मिनिट, कारण सूत्र अवघड नाहीतच, फक्त गुणाकार लिहायचा आहे. ओके, तर हे 5 प्रश्न तुम्ही एका कागदावर लिहून काढा आणि तो कागद भिंतीवर लावून टाका. म्हणजे तुम्ही परीक्षेला जाते वेळेस एक नुसती ओझरती नजर त्या तुम्ही कागदावर टाकली तर तुम्हाला 5 मार्क तिथे मिळून जातील. ओके मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. ओके, थँक्यू.